नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। योजनेचा आगामी जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबतची उत्सुकता आता संपली असून लवकरच महिलांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत। मात्र दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की ज्यामुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिलांना यामध्ये मोठा फटका बसणार आहे। तर काय माहिती आहे, कधी हप्ता जमा होणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, कधी जमा होणार जूनचा हप्ता। तर यामध्ये सविस्तर सांगण्यात आलेले आहे की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा रखडलेला हप्ता 12 ते 15 जुलै दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पहा, जो काही लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आहे तो आता 12 ते 15 जुलै दरम्यान लाडक्या बहिणींच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हा जमा होण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। व या टप्प्यात राज्यातील सुमारे 1,69,00,000 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 1500 रुपये हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवले जातील। त्यामुळे कोट्यावधी महिलांना यामध्ये दिलासा मिळणार आहे। मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर लगेचच निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। राज्यातील ज्या काही पात्र असणाऱ्या महिला आहेत यांना 1,69,00,000 महिलांच्या खात्यात 1500 रुपये हे डीबीटी अंतर्गत वितरित केले जाणार आहे। त्यामुळे आता कोट्यावधी महिलांना यामध्ये दिलासा मिळणार आहे व यामध्ये 12 ते 15 जुलै दरम्यान या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे 1500चा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। पण या 80 लाख महिलांना मिळणार नाही लाभ। तर कोणत्या महिला असणार आहे? एकीकडे कोट्यावधी महिलांना पैसे मिळणार असतानाच दुसरीकडे तब्बल 80 लाख महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। ई-केवायसी प्रक्रियेनंतर या महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे की ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा ज्यांचे अर्ज निकषात बसले नाही अशा महिलांचा लाभ यामध्ये थांबवण्यात आलेला आहे। आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी नुकतेच विधानसभेमध्ये लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे की ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही किंवा ज्यांचे अर्ज या निकषात बसलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींना यामध्ये बाद करण्यात आलेले आहे। तर अशा एकूण महिला जर पाहिल्या तर 80 लाख महिला या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहे। परंतु पात्र असणाऱ्या महिला 1,69,00,000 यामध्ये पात्र असणारे या महिलांना जून महिन्याचा हप्ता 12 ते 15 जुलै दरम्यान त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत वितरित केले जाणार आहे। त्यानंतर पहा, छाननी दरम्यान ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आढळले किंवा ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे असे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। पहा, जी काही ई-केवायसी पडताळणी झाली होती त्या पडताळणी दरम्यान ज्या लाडक्या बहिणींच्या कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे व ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे अशा लाडक्या बहिणींचे यामध्ये अर्ज बाद करण्यात आलेले आहे। अशा लाडक्या बहिणींना आता इथून पुढे हे हप्ते मिळणार नाही। यामध्ये अशा 80 लाख लाडक्या बहिणी असणार आहे व प्रत्येक लाडक्या बहिणींचे वेगवेगळे कारण यामध्ये असणार आहे। त्यानंतर पहा, नियमानुसार आता दरवर्षी जून जुलै महिन्याच्या विंडोमध्ये महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करून घेणे बंधनकारक असणार आहे। पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता प्रत्येक वर्षाला जून ते जुलै महिन्यामध्ये आपली ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे। ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे 65 वर्ष हे पूर्ण होणार आहे अशा लाडक्या बहिणींना यामधून वगळण्यात येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचे 21 वर्ष यामध्ये पूर्ण होणार आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये ऍड केले जाणार आहे। अशा प्रकारे दरवर्षी आता जून ते जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ही केली जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। परंतु काही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आपले बँक खाते इनॅक्टिव्ह असल्यामुळे, आपले डीबीटी इनॅक्टिव्ह असल्यामुळे हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींनी आपले डीबीटी ऍक्टिव्ह केले असेल, आपले आधार सीडिंग हे ऍक्टिव्ह केलेले असेल अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 व जून महिन्याचे 1500 एकूण 3,000 रुपये मिळण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। तर आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 12 ते 15 जुलै दरम्यान हा जून महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।